हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर ॲग्रिकॉस या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एक आपला जो कालचा महत्त्वाचा GR आहे, जो की आपल्या सगळ्या परीक्षा पद्धतीबाबत आहे, तर तो GR आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। खरं तर GR आणि सोपी भाषा हे दोन शब्द एकदम विरुद्धार्थी आहेत, कारण GR मध्ये जी काही भाषा वापरली जाते ती प्रशासकीय भाषा, त्यामध्ये बरेच क्लिष्ट शब्द वापरलेले असतात, बरेच क्लिष्ट वाक्य असतात, म्हणजे फार क्रिटिकल असतात आणि त्याच्यातून काही निष्कर्ष काढणं हे एकदा वाचून जमणारं नाही आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा जो 235 पानांचा GR आहे, हा आपण अगदी थोडक्यामध्ये सोप्या भाषेमध्ये कसा सांगता येईल याचा आपण या व्हिडिओ माध्यमातून प्रयत्न करणार आहोत। चला, नमस्कार, मी सचिन, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि हा जो GR आहे, जो की सामान्य प्रशासन विभागाने काल 5 मे 2026 रोजी जारी केलेला आहे, या GR बद्दल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे। चला, सामान्य प्रशासन विभागाचा हा GR आहे। जसे मंत्रालयामध्ये वेगवेगळे विभाग असतात, कृषी विभाग असतो, गृह खातं असतं, तसं सामान्य प्रशासनिक विभाग असतं आणि त्या सामान्य प्रशासन विभागाचं काम असतं की सगळे विभाग एकमेकांमध्ये कोऑर्डिनेट करताय की नाही हे बघणं। ओके, सो सामान्य प्रशासन विभागावर बऱ्याच जबाबदाऱ्या असतात, त्यापैकी एक जबाबदारी म्हणजे पदभरतीची असते। ठीक आहे, ओके, सो पदभरतीसाठी नेमकं काय काय बदल त्यांनी या GRच्या माध्यमातून सुचवलेले आहेत ते आपण पुढे बघूया। नेमकं काय यांना पदभरतीची जी प्रक्रिया आहे ती का त्यांना चेंज करायची आहे, तर त्याचा मागं एक महत्त्वाचं कारण आहे की त्यांचं आहे किमान शासन आणि कमाल प्रशासन त्यांना करायचं आहे। किमान शासन, कमाल प्रशासन म्हणजे कमीत कमी एफर्ट्समध्ये जास्तीत जास्त आउटपुट कसं निघेल आणि जनतेला किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा ते कसं सोपं जाईल, त्यांच्यामध्ये सुद्धा कुठलीही संभ्रमाची स्थिती असू नये यासाठी त्यांना असे काही चेंजेस करावे लागलेले आहेत। नेमकं काय काय आहे बरं यामध्ये काय काय आहे, तर आतापर्यंतची जी जुनी पद्धत होती यामध्ये थोडंसं विद्यार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक ताण होता। कसा होता, प्रत्येक डिपार्टमेंटची वेगवेगळ्या जागा यायच्या, वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या जागा यायच्या, प्रत्येक विद्यार्थ्याला त्या डिपार्टमेंटच्या त्या वेगवेगळ्या जागांसाठी अर्ज वेगवेगळा करावा लागायचा, फीस वेगवेगळी भरावी लागायची, फीस वेगळी भरावी लागली म्हणजे आर्थिक ताण आला। त्यानंतर प्रत्येक वेळी परीक्षा जी आहे ती वेगवेगळ्या सेंटरला असायची, तिथं पुन्हा जायचं, तिथं तो परीक्षा द्यायची, त्या परीक्षेचा निकाल कुठेतरी अडकायचा, कधी हायकोर्टमध्ये अडकायचा, कधी पिटिशन पडायची, किंवा एखाद्या वेळेस निकाल लागायला उशीर व्हायचा, किंवा ती परीक्षेचा निकाल लागायच्या आधी दुसरी परीक्षा यायची, मग त्याच्या मागं लागायचं वगैरे वगैरे। ह्या सगळ्या गोष्टी काही टाईम कन्झ्युमिंग होत्या, काही फायनान्शियल इश्यू देणाऱ्या होत्या। तर आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यामध्ये एक संधपणा आणून या सगळ्या ज्या पदभरती आहेत या MPSCकडे देण्याचा मानस जो आहे तो या GRच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। खरं तर हा MPSCकडे आत्तापर्यंत ऑलरेडीची काही पदं होती, जसं की MPSC आधी गॅझेटेड गट अ, गॅझेटेड गट ब, नॉन गॅझेटेड गट ब इथपर्यंत सगळी पदभरती MPSC करायचं वर्षानुवर्षापासून। परंतु आता गेल्या वर्षीचा एक स्पेशल GR आले, त्यामध्ये गट क चे सुद्धा सगळ्या पदांची भरती ही MPSC करणार असं सांगण्यात आलं। मग आता गट अ, ब, क आणि सगळे विभाग हे सगळं जर MPSCकडे दिलं तर MPSC ह्या सगळ्या परीक्षा ज्या आहेत ह्या अशा वेगळ्या वेगळ्या वेळेवर येणाऱ्या, वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या, वेगवेगळ्या माध्यमातून होणाऱ्या, काही ऑनलाईन होतात, काही ऑफलाईन होतात, त्या सगळ्यांमधून जी घोटाळ्याची शक्यता आहे ती कमी करण्यासाठी जर हे सगळे पदभरती या MPSCकडे दिली तर MPSC एकसंधपणे ह्या सगळ्या गोष्टी चालवेल अशी एक अपेक्षा आहे। आणि यामधून काय होईल, एक सामायिक परीक्षा घेण्यात येईल, गट क साठी, गट ब साठी वेगळी, गट अ साठी वेगळी वगैरे वगैरे। आणि त्यासाठी कमी परीक्षांचा नंबर ऑफ एक्झाम्स कमी झाल्यामुळे तुम्हाला फीस कमी भरावी लागेल। ठीक आहे, यामुळे फायनान्शियल बर्डन हे विद्यार्थ्यांवरचं कमी होईल आणि एक कॅलेंडर राहील व्यवस्थित, जसं राज्यसेवेचं नेहमी असतं तसं ते त्याप्रमाणे ते चालेल। ओके, सो जुन्या पद्धतीमध्ये नियंत्रण जे होतं ते प्रत्येक विभागाचं ज्याच्या त्याच्या डिपार्टमेंटचं होतं। फॉर एक्झाम्पल कृषी विभागाला जर मनुष्यबळाची गरज आहे तर कृषी विभाग त्यांची गट क ची जाहिरात काढायचं, ते विभाग काढायचा कधी कधी तर। ठीक आहे, महाराष्ट्रात जेवढे कृषीचे विभाग वेगळे वेगळे आहेत, ठीक आहे, लातूर विभाग, संभाजीनगर विभाग, ठाणे विभाग, ओके, कोकण विभाग वगैरे, तर हे विभाग वाईज आधी काढायचे आणि त्यांची परीक्षा तेच घ्यायचे, तेच अर्ज करून घ्यायचे आणि तेच पदभरती करायचे। हा असं वेगळं स्वतंत्र होतं। मग एखादी इकडे परीक्षा आहे तर एखाद्याची दुसरीकडे त्याच दिवशी असेल, मग पोरांना तो ताण यायचा, किंवा एखाद्याने नागपूरमध्ये जर फॉर्म भरला असेल त्याला संभाजीनगरमध्ये भरायचं असेल त्याला दोन्ही फीस भराव्या लागायच्या। आता ह्या सगळ्या गोष्टी जाऊन खरं तर रिसेंटली मागच्या 2 वर्षापासून कृषी विभागाची जर जाहिरात पाहिली तर तुम्ही ऑनलाईन होतीये आणि ती सगळ्या विभागांच्या मिळून एकदाच होतीये। परंतु त्यातही काही अडचणी आहेत। कृषी विभागाची जाहिरात वेगळी होती, ग्रामसेवकची वेगळी होती, तलाठीची वेगळी होती, मग गट क च्या वेगळ्या जाहिरातींसाठी विद्यार्थ्यांना वेगळी फीस भरावी लागते। परंतु आता इथून पुढे काय होणार आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये एक संधपणा येणार आहे। गट अ ते गट क हे सगळी पदं MPSCकडून भरल्या जाणार आहेत। ठीक आहे, परीक्षा पद्धती जी आहे ती सुद्धा आधी गुंतागुंतीची होती, कोणी ऑनलाईन घ्यायचं, कोणी ऑफलाईन घ्यायचं। ओके, तर आता इथून पुढे MPSC एकटेच घेत असल्यामुळे त्यांचं जे
एक्झाम पॅटर्न आहे तो जॉईंट एक्झामचा पॅटर्न असणार आहे, कंबाईन एक्झाम ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारे ते एक्झाम घेणार आहेत. त्यामुळे तो पॅटर्नसुद्धा फिक्स असणार आहे सगळ्या पदांसाठी. आणि नियम जे आहेत ते प्रत्येक आधी जुन्या याच्यात नियम वेगळे वेगळे होते, तर आता ह्या सगळ्यांसाठी नियम एकत्रितपणे MPSC कडून करून घेतले जाणार आहेत. ओके, ठीक आहे. नेमकं काय काय आहे याच्यामध्ये पुढे बघा. आता जर सुधारणांचा आवाका पाहायचा झाला तर तुम्ही म्हणसाल सर, तुम्ही म्हणताय सर गट सगळे विभाग, महाराष्ट्रातले काम करणारे प्रशासनाचे सगळे विभाग आणि त्या विभागांमध्ये सुद्धा वेगवेगळे पदं अ ब क, मग हे सगळे जर एकत्रितपणे MPSCतून भरायचे असतील तर त्यांची जी जुनी नियमावली आहे ती जशाला तशी राहील का? तर नाही. साहजिक आहे, काही पदांना अनुभवाची गरज आहे, काही पदांना टायपिंगची गरज आहे, काही पदांना MSCITची गरज आहे, काही पदांना एखादी पर्टिक्युलर डिग्रीची गरज आहे, राईट. सो असे प्रत्येक डिपार्टमेंटचे प्रत्येक पदाचे वेगळ्या वेगळ्या गरजा आहेत. तर ह्या सगळ्या गरजा आता नवीन सुधारण्यात येणार आहेत. तर एकूण अशी जवळपास 553 पदं आहेत ज्यांच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये, म्हणजे या 553 अशी पदं आहेत ज्यांच्यावर आधी एंट्री करायची असेल तर त्यांचे वेगवेगळे जे नियम होते त्या नियमांमध्ये आता सुधारणा करण्यात येणार आहे. आणि ह्या सगळ्या सुधारणा एक संधपणे अशा प्रकारे केल्या जातील ज्याच्यामधून पोरांना एका एक्झाममधून ह्या सगळ्या जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या मिळतील अशा प्रकारे. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात घ्या, 553 अशी पदं आहेत ज्याच्या पदांच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्यात या GRच्या माध्यमातून करण्यासाठी सांगितलेलं आहे. ओके, ठीक आहे. आता हे बाकीचं जे आहे मी तुम्हाला पुढे सांगतो. आता बघा, आधी गट अ राजपत्रित आणि गट ब राजपत्रित आणि अराजपत्रित हे इथपर्यंत MPSC घ्यायची, पण आता गट क पण MPSCच्या अंडर आलेला असल्यामुळं पूर्ण डिपार्टमेंटच्या सगळ्या एक्झाम्स किंवा सगळी पदभरती ही MPSCच्या अंतर्गत होणार आहे. मग याच्यामध्ये काय आहे, वेगवेगळी जी डिपार्टमेंट आहेत याच्यामध्ये ॲग्रिकल्चरचं डिपार्टमेंट आहे, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, ठीक आहे, किंवा ग्रामविकास डिपार्टमेंट आहे ज्याच्यात ग्रामसेवक वगैरे होतो, ठीक आहे. वेगवेगळे जे डिपार्टमेंट आहेत, ठीक आहे, काही टेक्निकल डिपार्टमेंट असतील, ठीक आहे, त्याच्यामध्ये पाटबंधारे विभाग असेल, ठीक आहे, असे प्रत्येक विभाग असेल. प्रत्येक विभागाच्या अशा गट अ गट ब गट कच्या सगळ्या जागा, जेवढे विभाग आहेत तेवढ्या सगळ्यांच्या जागा त्याही गट अ गट ब गट कच्या ह्या सगळ्या MPSCकडे येणार आहेत. निश्चितपणे MPSCवर हा लोड वाढणार आहे, निश्चितपणे हा लोड जो आहे तो MPSCवर वाढणार आहे, ठीक आहे. परंतु इथं मला तुम्हाला एक डिस्क्लेमर तुम्हाला द्यायचं आहे. डिस्क्लेमर काय द्यायचं आहे, एक महत्त्वाची सूचना काय द्यायची आहे की MPSCला जर तुम्ही आज घडीला फोन केलात त्यांच्या हेल्पलाईनला आणि त्यांना विचारलं की गट कच्या जाहिराती तुमच्याकडे येणार आहे तर त्याबद्दल काय माहिती आहे का, तर त्या हेल्पलाईनवरून तुम्हाला रिप्लाय मिळतो की आमच्याकडे असं अजूनही काही आलेलं नाही. किंवा जर असा प्रश्न तुम्हाला पडला असेल की आता एवढ्या सगळ्या एक्झाम घ्यायच्यात, गट कच्या आत्ताच्या एक्झाम बऱ्यापैकी ऑनलाईन होतात, तर मग MPSC ऑनलाईन घेणार की ऑफलाईन घेणार, असा जर प्रश्न तुमच्या मनात पडत असेल तर आज घडीला हेल्पलाईनवरनं MPSCच्या असं उत्तर मिळतं आहे की यार आम्हाला याबाबत काही माहिती नाही आहे, जशी माहिती मिळेल तशी आम्ही तुम्हाला देऊ. एक्झाम ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे, एक्झाम कंबाईनमध्ये कशी होणार आहे वगैरे वगैरे बऱ्यापैकी काही प्रश्न विचारत येतो, मग ते सांगतात की आज आम्हाला आणखीन एवढी माहिती नाही. तर आत्ता सध्या ह्या ज्या परीक्षा होणार आहेत ह्या पुढे चालून भविष्यामध्ये ऑनलाईन होतील का यावर प्रश्नचिन्ह आहे, की ऑफलाईन होतील यावर प्रश्नचिन्ह आहे, ठीक आहे. यांचे एक्झाम पॅटर्नवर प्रश्नचिन्ह आहे, बऱ्याच गोष्टींवर प्रश्नचिन्ह आहेत. पुढे पुढे आपण बघूया. सध्या MPSCला याबाबत तेवढी म्हणजे त्यांनी आणखीन माहिती न देण्याचंच त्यांनी हे केलेलं असणार आहे, ॲक्सेप्ट केलेलं असणार आहे. तर आता याच्यामध्ये GRमध्ये आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट काय आहे, तर पदांची संख्या त्यांनी वाढवलेली आहे. फॉर एक्झाम्पल गट अ आणि ब मध्ये जर तुम्ही पाहिलं तर आत्तापर्यंत गट अ आणि आधी इकडे बघूया, गट अ आणि ब मध्ये जर पाहिलं तर विद्यमान सेवेमध्ये आत्तापर्यंत काय होतं, 6 वेगवेगळ्या सेवा होत्या. कुठल्या कुठल्या, तर राज्यसेवा होत्या, स्टेट सर्व्हिसेस, त्याच्यामधून डिप्टी कलेक्टर, DYSP, त्याच्यानंतर तुमचं CEO, डिप्टी CEO, शिक्षणाधिकारी वगैरे वगैरे हे असे सगळे पदं भरल्या जायची. त्यानंतर राज्यसेवा झालं एक, दुसरं इंजिनिअरिंग सेवा, तिसरं ॲग्रिकल्चर सेवा म्हणजे कृषी सेवा, चौथं वनसेवा आणि 5वं वैधमापन शास्त्र सेवा आणि आणखीन एक सेवा कुठली तरी सुटली, हां, अन्न व औषध प्रशासन सेवा. अशा एकूण 6 वेगवेगळ्या सेवा होत्या. अशा एकूण किती सर्व्हिसेस होत्या, 6 सर्व्हिसेस होत्या. ओके, या 6 सर्व्हिसेसच्या आधी काय होते, 57 केडर होते, वेगळे वेगळे 57 केडर होते. 57 केडर म्हणजे काय, तर सगळे जे पदं भरले जायचे, आता समजा ॲग्रिकल्चरचे पदं आहेत ते सगळेचे सगळे क्लास 1 असायचे का, नाही, काही क्लास 1 असायचे, काही क्लास 2 गॅझेटेड, काही क्लास 2 नॉन गॅझेटेड. तर असे वेगळे वेगळे या 6 सर्व्हिसेसमधले 57 केडर होते. परंतु आता ह्या नवीन GRमध्ये त्यांनी काय केलं माहिती आहे का, एक तर या 6 सर्व्हिसेसचे हे जे 57 कॅडर होते यामध्येच वाढ करून त्यांनी काय केलेलं आहे, 146 नवीन कॅडर या 6 मधल्याच
काही सर्व्हिसेसमध्ये नवीन 46 केडर वाढवलेले आहेत. मग आता किती झाले बरं हे एकूण? 103 केडर झालेत. ठीक आहे. या 6 सर्व्हिसेस ज्या जुन्या होत्या, या जुन्या 6 सर्व्हिसेसचे आता 103 वेगळे वेगळे केडर झालेत. 103 वेगळे वेगळे केडर झालेत. ओके, ठीक आहे. आता हे एवढ्यावर थांबलेलं नाही आहे. इथून पुढे सुद्धा त्यांनी नवीन काही सर्व्हिसेस राज्यसेवेमध्ये ॲड केल्यात. कुठल्या कुठल्या? तर अशा 18 नवीन सर्व्हिसेस, 18 नवीन सर्व्हिसेस, न्यू सर्व्हिसेस त्यांनी MPSCकडे आता देण्याचं ठरवलेलं आहे. ठीक आहे. मग या नवीन सर्व्हिसेसचे पण काही केडर असतील, तर या नवीन 18 सर्व्हिसेसचे जवळपास 93 संवर्ग वेगळे आणखीन 93 केडर डेव्हलप झालेले आहेत, म्हणजे ते तयार झालेले आहेत. म्हणजे आता हे 103 आणि 93 जवळपास 196, जवळपास 196 वेगवेगळे कॅडरची भरती जी इथून पुढे जी राज्यसेवा येईल त्यामध्ये एकूण किती? 24 वेगळ्या वेगळ्या सर्व्हिसेस असणार आहेत. ओके, लक्षात येते? जुने 6 सर्व्हिसेस, नवीन 18 सर्व्हिसेस मिळून एकूण 24 सर्व्हिसेस आणि एकूण 196 केडर वेगळे वेगळे, अशा प्रकारची खूप मोठी राज्यसेवेची जाहिरात इथून पुढे येण्याची शक्यता आहे. म्हणजे राज्यसेवेची जाहिरात ती मोठीच दिसणार तुम्हाला, 100% मोठी दिसणार. वेगळे वेगळे डिपार्टमेंट आणि त्याच्यातही वेगळे वेगळे केडर एवढे जास्त वाढलेत की त्यामध्ये राज्यसेवेची जाहिरात इथून पुढे मोठीच येणार. ठीक आहे. आता हे झालं राज्यसेवेच्या बाबतीत, गट अ आणि ब च्या बाबतीत. ठीक आहे. तर हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता गुंतागुंतीकडून सुसूत्रीकरणाकडे यांनी जाताना हे 18 नवीन सेवांची निर्मिती केली, हे तुम्हाला सांगितलं मी. 18 नवीन सेवांची निर्मिती केली, त्यामध्ये हे 93 नवीन संवर्ग आहेत. ओके. सो आता बघा, गट ब च्या बाबतीत बोलत असताना, गट ब आणि गट ब क च्या बाबतीत बोलत असताना बघा कसं आहे माहिती आहे का, सगळेच जे लोक काम करतात राज्य शासनामध्ये, हे सगळेच लोक काही एकसारखं काम नाही करत. फॉर एक्झाम्पल, काही लोकांचं काम प्रशासकीय कामकाज असतं आणि काही लोकांचं तांत्रिक कामकाज असतं. ठीक आहे. आता प्रशासकीय कामकाज म्हणजे काय, तर ऑफिशियल काम जे आहे, ऑफिसमध्ये जे काही काम करणं आहे, पत्रव्यवहार करणं आहे, मग त्यामध्ये क्लरिकल आलं किंवा ऑफिस सांभाळण्यासाठी एक प्रशासकीय अधिकारी असतो, प्रत्येक ऑफिसला असतो, ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटर, त्याचं काम असेल किंवा ऑफिसमधून जेवढे काही काम होतात ऑफिसमध्ये बसून, त्या सगळ्यांना तुम्ही प्रशासकीय काम म्हणू शकता किंवा प्रशासकीय पोस्ट म्हणू शकता. ठीक आहे. ते प्रशासन चालवतात. ओके, ते प्रशासन चालवतात. मग काही काही ठिकाणी प्रशासन चालवणं सोडून मार्गदर्शनाची गरज असते. फॉर एक्झाम्पल, एखादा पूल बांधायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. एखादा पूल बांधायचा सरकारी खर्चातून. मग हा पूल बांधत असताना पैशाची मागणी करणं, ते पैसा आलाय का बघणं, तो पैसा योग्य ठिकाणी योग्यच्या हातात देणं, हे सगळं प्रशासकीय काम आहे. परंतु तो पूल नेमका किती मीटरचा बांधायचा, किती उंचीचा बांधायचा आहे, त्याच्यामध्ये काय काय मटेरियल असलं पाहिजे, किती किती असलं पाहिजे, ते कधी बांधायला पाहिजेत, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला त्या पुलाची इत्यंभूत माहिती पाहिजे. कुठून भेटणार? एखादा उत्तम सिव्हिल इंजिनियर तुम्हाला देऊ शकणार. राईट. मग हे जे सिव्हिल इंजिनियर आहेत हे तांत्रिक आहेत. ठीक आहे. ज्या गोष्टींमधून तुम्हाला काही टेक्निकल नॉलेज त्या कॅडरचं लागतं त्याला तांत्रिक कामकाज म्हणतात. मग त्यामध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आल्या, फॉरेस्ट सर्व्हिसेस आल्या, ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस आल्या. आता कृषी विभागात समजा शेतकऱ्यांना काही मार्गदर्शन करायचं असेल तर नॉर्मल BSc BA झालेला मुलगा तेवढं चांगलं नाही करू शकणार जेवढं BSc ॲग्री झालेला मुलगा करू शकतो. ठीक आहे. सो वी ऑल आर, म्हणजे आपण ॲग्रिकॉस सगळे काय आहेत, टेक्निकलमध्ये येतो. ठीक आहे. टेक्निकल कामकाज पाहणारे काही संवर्ग आहेत आणि काही प्रशासकीय कामकाज पाहणारे संवर्ग आहेत. तर प्रशासकीय कामकाज पाहणारे जे वेगवेगळे 252 विखुरलेले संवर्ग आहेत, या सगळ्या 252ला एकत्रित करून वेगळे वेगळे याचे 17 पार्ट केलेले आहेत. 17 पार्टमध्ये त्यांना कॉम्प्रेस केलेलं आहे. ठीक आहे. 17 पार्टमध्ये त्यांना कॉम्प्रेस केलेलं आहे. आणि हे जे टेक्निकल आहेत, हे टेक्निकलसाठी 221 वेगवेगळे संवर्ग आहेत, 221 केडर आहेत वेगळे वेगळे. ठीक आहे. तर त्यामध्ये 221 केडरपैकी या सगळ्या 221 केडरला कॉम्प्रेस करून 29 काय केलेले आहेत, 29 गट केलेले आहेत. 29 गट केलेले आहेत. मग आता इथून पुढे टेक्निकलसाठी जेव्हा ॲड येईल तेव्हा ही 29 गटांची एकत्र येईल. 29 एकाच ॲडमध्ये हे 29 गटांचे जेवढे काही 221 संवर्ग आहेत या सगळ्यांची त्याच्यामध्ये व्हॅकन्सीज असतील. मग जर तुम्ही सिव्हिलचे असाल तर सिव्हिलला अप्लाय करा, डेअरीचे असाल तर डेअरीला अप्लाय करा, ॲग्रीचे असाल तर ॲग्रीला अप्लाय करा, मेकॅनिकलचे असाल तर मेकॅनिकलला अप्लाय करा, इलेक्ट्रिकलचे असाल तर इलेक्ट्रिकलला अप्लाय करा, वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. आणि प्रशासकीयमध्ये काय असतं, 17 हे वेगळ्या वेगळ्या गटांची जाहिरात जेव्हा येईल तेव्हा 17ला 17 म्हणजे 252ला 252 सगळे केडर एकदाच त्या जाहिरातीमध्ये येतील. त्यावेळी आता याच्यात शक्यतो प्रशासकीयला मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया एनी ग्रॅज्युएशन असतो, कुठलंही ग्रॅज्युएशन असेल तरी चालतं. तर मग हे एक होऊ शकतं. ओके. ठीक आहे. सो एका जाहिरातीत हे सगळे कवर होतील आणि एका जाहिरातीत हे सगळे कवर होतील. चलो. सो याच्यामुळं काय झालं, तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अर्ज करत बसायची गरज नाही. एकाच अर्जामधून तुम्ही जास्तीत जास्त परीक्षा ज्या आहेत किंवा जास्तीत जास्त
एक्सपोजर जे आहे ते तुम्हाला मिळतं आहे. ओके ठीक आहे. धोरणात्मक स्थित्यंतर का झाले तर हे विभाग केंद्रित आधी होतं, तर ते आता कार्यकेंद्रित असणार आहे, कार्यकेंद्रित असणार आहे. ओके, प्रशासनाकडे आता उमेदवाराची निवड जी आहे ते कोणचं काम करणार यावर आधारित असणार आहे. तो कोण्या विभागात काम करणार यावर नाही, तो कोणतं काम करणार, कसं काम करणार यावर आधारित असणार. यामुळे थोडीशी कार्यक्षमता वाढते आणि इफिशियन्सी थोडीशी आणखीन डेव्हलप होते. याच्यात आणखीन एक महत्त्वाचं आहे या जी आरमध्ये, काही ग्रुप ए किंवा ग्रुप बी म्हणजे क्लास 1 किंवा क्लास 2 गट अ किंवा गट ब चे असे काही पद होते ज्याच्यामध्ये मुलाखती असल्या जायच्या, मुलाखती. ठीक आहे, किंवा नॉमिनेशन असायचे आणि पुन्हा मुलाखत पण असायची डिपार्टमेंटमध्येच बरं का, त्या डिपार्टमेंटमध्येच असायचं. डिपार्टमेंटमध्येच मुलाखत घेतली जायची किंवा डिपार्टमेंटमध्येच नॉमिनेशन असायचं. तर हे आता इथून पुढे बंद होणार आहे. इथून हे जे इंटरव्ह्यू आहेत हे इंटरव्ह्यू आता बंद होणार आहेत. प्लस याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी आणखीन, जे गट ब म्हणजे क्लास 2 नॉन गॅझेटेड आहेत, नॉन गॅझेटेड यांच्यासाठी सुद्धा मुलाखती बंद असणार आहेत. यांच्यासाठी सुद्धा इथून पुढे मुलाखती बंद असणार आहे. म्हणजे गट क आणि गट ब नॉन गॅझेटेड याच्यासाठी मुलाखती घेणार नाहीत. बघा, गट ब अराजपत्रित असतील किंवा गट क असतील, कोणत्याही पदासाठी उमेदवाराची मौखिक परीक्षा म्हणजे मुलाखत घेण्यात येणार नाही. मग आपण जे टार्गेट ठेवतो, तुम्ही कृषी सेवकचं ठेवत असाल तर कृषी सेवक हे गट क आहे, मग याच्यासाठी मुलाखत होईल का? तर नाही. तलाठीसाठी मुलाखत नाही, ग्रामसेवकसाठी मुलाखत नाही. तुम्ही म्हणसाल सर आत्ता पण नाही आहे, आत्ता नाही आहे, पण याच्या आधी जुन्या काळात जर तुम्ही आणखीन मागं जर पाहिलं तर ग्रामसेवकलाही मुलाखत होती, तलाठीलाही मुलाखत होती. ओके ठीक आहे. सो ह्या मुलाखती आता पूर्णपणे कॅन्सल जी आरच्या माध्यमातून केलेल्या आहेत. ओके ठीक आहे. बरं, आता काळानुरूप बदल होत गेलेत, त्यानुसार बरेच असेही कामं आहेत प्रशासनामध्ये जे फक्त केडर आहेत, ज्यांचे ते पद आहेत पण त्या पदांना काही काम उरलेलं नाही. जसं की टायपिस्टचं काम होतं आधी, ते खटखटवाला टायपिस्ट असेल, किंवा कृषी विभागामध्ये एक ट्रेसर नावाचं पद होतं, ट्रेसर. त्या ट्रेसरला फक्त मॅप बनवायचं काम होतं, पाणलोटचे मॅप वगैरे बनवायचं काम होतं. आता हे सगळं GIS GPS आलेलं आहे, त्याच्यानंतर AI आलेला आहे, त्याच्यानंतर कम्प्युटर आलेला आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे या सगळ्या कामांची जी आहे ती आता सध्या प्रशासनामध्ये गरज नाही. त्यामुळे असे काही केडर आहेत जे की मृत संवर्ग आहेत, म्हणजे याच्यामध्ये कुठली पदभरती करण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. तर असे कुठले मृत संवर्ग आहेत त्यांचीसुद्धा माहिती 1 महिन्याच्या आत प्रत्येक डिपार्टमेंटने द्यायला पाहिजेत असं या जी आरच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. ओके ठीक आहे. सो आता ही जी सगळी माहिती आहे, ही जी सगळी जी आर मी तुम्हाला सांगितली, हे आता इथून पुढे येणाऱ्या सगळ्या जाहिरातीला लागू होतील. या आधी आलेल्या कुठल्याही जाहिरातीला लागू होणार नाहीत. या आधी असलेल्या कुठल्या, आता सध्या राज्यसेवेची जाहिरात आहे, परीक्षा आहे झालेली आहे, तर त्याच्यासाठी ही लागू नाही, इथून पुढच्या जाहिरातींसाठी. ठीक आहे. प्लस याच्यामध्ये पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती केले जाते किंवा पोलीस भरती केले जाते, या 2-3 गोष्टींना हा जो जी आर आहे हा एक्सेप्शन आहे असं त्यांनी मुळात उल्लेख केलेला आहे. ठीक आहे. चलो, त्यानंतर आता इथून पुढे जे आता जी आरमध्ये ज्या डेव्हलपमेंट त्यांनी सांगितलं, जसं तुम्हाला सांगितलं की 553 संवर्गांची सेवा प्रवेश नियम जे आहेत हे आपल्याला बदलायचे आहेत आणि त्यानंतरच मग ही सगळी एकसंधपणा येऊ शकतो. ठीक आहे. तर मग हे करण्यासाठी वेळ किती दिला आहे? तर शासनाने या सगळ्या गोष्टी करण्यासाठी 30 दिवसांचा वेळ दिलेला आहे. काय करायचं आहे? प्रत्येक डिपार्टमेंटला मृत संवर्ग घोषित करायचे. सगळ्यात सुरुवातीला तुमच्या डिपार्टमेंटमधले असे कुठले पद आहेत जे तुम्हाला भरती नाही करायचे आहेत, त्याला मृत संवर्ग म्हणतात. तर असे त्यांना घोषित करायचे. त्यानंतर आकृतीबंध सुधारणा करायची. आकृतीबंधामध्ये तुम्हाला काय सुधारणा करायची ते आत्ता करून घ्या पुढच्या 30 दिवसात, असं या जी आरच्या माध्यमातून सांगितलं. याचा अर्थ आकृतीबंध जो कृषी विभागाचा बऱ्याच दिवसांचा लटकलेला आहे तो सुद्धा या 30 दिवसामध्ये पूर्ण होण्याचे चान्सेस आहेत. प्रमोशन पोर्टल अद्ययावत करणे, याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रमोशन वगैरे कोणाला द्यायचे असतील, काय असेल तर ते सुद्धा तुम्ही आत्ताच फायनल करून घ्या. ठीक आहे. आणि त्यानंतर सगळे जे नियम तुम्हाला, सेवा प्रवेश नियम जे तुम्हाला सांगितलेत, सेवा प्रवेश नियम वगैरे, तर हे सगळे सुद्धा व्यवस्थित सुधारणा करून घ्या. एवढी सगळी कामं शासनाला त्या डिपार्टमेंटला 30 दिवसांच्या या कृती आराखड्यामधून करून घ्यायचे आहेत. ओके ठीक आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? तर कृषी सेवकसाठी काय आहे? तर एक तर ही परीक्षा MPSC घेण्याचे चान्सेस आहेत, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की आता इथून पुढे जी कृषी सेवकची परीक्षा फक्त कृषी सेवकची म्हणून व्हायची, ती आता फक्त कृषी सेवकची होत नाही. आता ती काय होणार? कंबाईनमध्ये होणार. तुम्हाला सांगतो 2017-18मध्ये 17-18 पण नाही, 15-16ला PSI, STI आणि मंत्रालयातील ASO ही पदं वेगळी होती, यांची जाहिराती वेगळ्या होत्या. मी सुद्धा यांचे पेपर वेगळे दिलेले होते. परंतु 18च्या जी आरनुसार या तिन्ही गोष्टी, कारण यांचं लेवल एकच होतं, यांचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया सारखाच होता आणि यांचं परीक्षा पद्धती पण सेमच होती. मग प्रत्येक वेळी MPSCच्या पोरांना हे 3 वेगवेगळे फॉर्म भरा, या 3च्या प्री द्या, या 3च्या मेन्स द्या, असं होत होतं. म्हणून काय केलं MPSCने? 3 पदं एकत्र केले. सगळ्यात पहिल्यांदा हे झालं बरं का.
PSI, STI आणि ASO हे 3 पदं एकत्र केली, यांची प्री एकसारखीच घेतली आणि मग मेन्सचा रिझल्ट त्यांनी वेगळा वेगळा लावला आणि मग मेन्स ज्याला PSI द्यायची त्यांनी PSI द्यायची, ज्याला ASO द्यायची त्यांनी ASO द्यायची, ज्यांना तिन्ही द्यायचं त्यांनी तिन्ही द्यायचं. ओके, सो असं केलं आणि हा पहिला प्रयोग एकदम सक्सेसफुल झाला. पोरांचे पैसे वाचले. एकाच ॲडमधून एकाच पेमेंटमधून त्यांना 3 जाहिराती देता यायला. त्यानंतर त्यांनी राज्यसेवेमध्ये त्यांनी हा प्रयोग केला. राज्यसेवेमध्ये आधी फक्त राज्यसेवा होतं, मग त्यांनी अभियांत्रिकी सेवा ॲड केलं, कृषी सेवा ॲड केलं, वनसेवा ॲड केलं आणि ते तुम्हाला सांगितलेली 6 वेगवेगळ्या सेवा त्यांनी ॲड केला. मग आता जे ॲग्रीच्या पोरांना ॲग्रीचे वेगळे पैसे भरावे लागायचे, राज्यसेवेचे वेगळे पैसे भरावे लागायचे, हे आता बंद झालं आणि वनसेवेचे पण वेगळे भरावे लागायचे, फॉरेस्ट्रीचे. आपण तिन्ही ठिकाणी एलिजिबल आहेत. मग ते बंद झालं आणि ते काय झालं, राज्यसेवेचे एकच फॉर्म भरला की आपल्याला ह्या 6ला 6 आपण इलिजिबल होऊ लागलो. ठीक आहे, ओके. सो त्यामधून पोरांचा वेळ वाचू लागला, एफर्ट वाचू लागले आणि पैसे वाचू लागले. हे कंबाईन गट बचं झालं की गट अचं झालं आणि आता हे सगळं झाल्याच्या नंतर MPSCला आता हे सुद्धा करायचं आहे, गट कचं पण करायचं आहे. गट कच्या सारख्या असणाऱ्या एक्झाम, ज्यांचं एक्झाम पॅटर्न सारखा आहे, ज्यांना प्रश्न उत्तर सारखे येऊ शकतात, सिलेबस सारखाच असणार आहे किंवा ज्यांना ज्या सारख्या सिमिलॅरिटी जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एकत्र आणणार ते पदं आणि त्यांची एकच परीक्षा घेणार. ठीक आहे, ओके. सो असं होणार आहे. आणि कृषी सेवकसाठी मग आता इथून पुढे कृषी सेवकसाठी असं होऊ शकतं की तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवकसाठी एकच प्री असणार आहे किंवा एकच परीक्षा असणार आहे, सेम असं होऊ शकतं. ठीक आहे, ओके. मग त्यामध्ये कृषी सेवकच्या पोरांना वेगळा कृषीचा वेटेज वगैरे असणार आहे. ठीक आहे, बघा या सगळ्या गोष्टीमधून काय होणार आहे तर किमान शासन कमाल प्रशासन होणार आहे, नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. म्हणजे याच्यात आता हे तुम्हाला सांगितलं जसं इफिशियन्सी वगैरे वाढणार आहे. बरं, GR तुम्हाला समजलं असेल, GRमध्ये महत्त्वाचं काय काय आहे हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला नक्की काही गोष्टी समजल्या असतील, उमगल्या असतील आणि ह्या जर तुम्हाला समजल्या असतील, उमगल्या असतील तर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा. आणि आपले जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, इंस्टाग्राम आहे, टेलिग्राम आहे, यूट्यूब आहे आणि हा व्हॉट्सअप आहे, या सगळ्या चॅनलवर तुम्ही कनेक्टेड राहा. नक्की तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा आणि जाताना लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.